काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। एकनाथ शिंदेंची तब्येत अजूनही बरी नसल्याचं समजतंय। एकनाथ शिंदे यांचा सीटी स्कॅन केला जाणार आहे। शिंदेंना घशाचा संसर्ग आणि कफ असल्याची माहिती समोर येते। एकनाथ शिंदेंची डेंग्यू आणि मलेरिया ही टेस्ट देखील करण्यात आली होती, मात्र ती टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे। मात्र सततच्या तापामुळे पांढऱ्या पेशी कमी जास्त होत नसल्याने शिंदेंवर अजूनही उपचार सुरू आहेत। शिंदेंना शिंदेंना मोठ्या प्रमाणामध्ये अशक्तपणा आल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। ज्युपिटरच्या डॉक्टर्सकडून शिंदेंवर उपचार सुरू आहेत। 3 दिवसांआधी एकनाथ शिंदे यांना 105 डिग्री ताप आला होता। दरेगावामध्ये त्यांच्यावर उपचार झाले, मात्र मुंबईमध्ये परतल्यानंतरही शिंदे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा नाहीये। तर आपण आताची महत्त्वाची अपडेट पाहतोय। तब्येत बरी नसल्याने शिंदेंवर उपचार सुरू आहेत। लता शिंदे ज्युपिटर रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। तर एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांची तब्येत बरी नाहीये गेल्या काही दिवसांपासून आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे या देखील आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांच्याजवळ पोहोचल्या। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। लता शिंदे यांच्यासोबत त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील असल्याची माहिती मिळते। तर लता शिंदे या देखील आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। तर गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे दरेगावात होते आणि दरेगावात देखील त्यांची तब्येत बरी नव्हती। त्या ठिकाणी देखील त्यांनी डॉक्टरांकडे कन्सल्ट केलं होतं आणि त्यानंतर त्यांची 1-2 दिवस तब्येत बरी होती, मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना घशाचा त्रास सुरू झाल्याची माहिती समोर येते आणि आता ते ज्युपिटरमध्ये दाखल झाले।